चांद है दिल जला सा मैं अंधेरा तू घटा है फुहार के मैं घड़ी अपना मिलना लिखा इसी बरस है। जय शिवराय मित्रांनो, तुम्ही जो काय आत्ता स्क्रीनवरती व्हिडिओ बघितला तो क्रिएट करणं एकदम इझी आहे। एडिटिंग पूर्ण आपण व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे, त्यामुळे जरा स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा। आता आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा अलाइट मोशन ॲप ओपन करून घ्यायचं आहे। इथं सिम्पली आपल्याला प्रोजेक्टला क्लिक करायचं आहे। तर मी जे काय तुम्हाला मटेरियलची लिंक दिली आहे त्यावरती जाऊन मटेरियल डाउनलोड करून घ्या। सिम्पली आपल्याला बीटमार्कसाठी तो ओपन करून घ्यायचा आहे। आपल्यासमोर असा इंटरफेस येऊन जाईल। इथं आपल्याला वेगळ्या प्रकारचे ग्रुप्स आणि सॉन्गची लेअर बघायला मिळेल। आता आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे, प्लस नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे। आपलं जे काय सगळ्यात पहिलं हे डेमोचं इमेज आहे हे तुम्हाला क्लिक करून इथं ॲड करून घ्यायचं आहे। या जागी तुम्ही तुमचं कोणतं इमेज ॲड करू शकता। सिम्पली आपल्याला 3 डॉटला क्लिक करून कंपोजिशन टू एरिया आपल्याला अशा प्रकारे क्लिक करून हे इमेज इथं फुल स्क्रीन करून घ्यायचं आहे। आता पुन्हा आपल्याला काय करायचं आहे, पुढं क्लिक करत जायचं आहे आणि 12.11 सेकंडच्या बीटला येऊन सिम्पली आपल्याला याची लेंथ इथपर्यंत वाढवून घ्यायचं आहे। तर पुन्हा यातून बॅक येऊन सिम्पली आपल्याला शेक इफेक्टला क्लिक करून घ्यायचं आहे। जो काय आपला सगळ्यात पहिला इफेक्ट आहे त्याला आपल्याला क्लिक करून सिम्पली इथं कॉपी इफेक्ट करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे इफेक्ट कॉपी होऊन जाईल। पुन्हा बीट मार्कवरती यायचं आहे। आत्ता जे आपण इमेज ॲड केलेला आहे त्याला सिम्पली आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे। आता आपल्याला समोर लॉंग प्रेस करून आपल्या सॉन्गच्या वरती आणि सगळ्यात खाली इथे हे इमेज घेऊन जायचं आहे। आता आपल्याला नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे, आपला जो काय ग्रुप नंबर 1ची लेअर आहे त्याला क्लिक करून सिम्पली आपल्याला एडिट ग्रुपला इथं क्लिक करायचं आहे। इथं सिम्पली आपल्याला प्लस नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे। जे काय आपलं नेक्स्ट इमेज आहे सिम्पली ॲड करून याची लेंथ आपल्याला इथं शेवटपर्यंत वाढवून घ्यायचं आहे। पुन्हा आपल्याला समोर लॉंग प्रेस करून आपल्याला सेकंड लास्ट नंबरला ही लेअर इथं घेऊन यायचं आहे। अशा प्रकारे इथं आपल्याला हे इमेज ॲडजस्ट करायचं आहे। तर पुन्हा तुम्ही बॅक येऊन सिम्पली आपल्याला ग्रुप नंबर 2वरती येऊन सिम्पली आपल्याला सेम एडिट करून पुन्हा आपल्याला पुढचं इमेज ॲड करत याची लेंथ वाढवून घ्यायचं आहे। अशा प्रकारे आपल्याला सगळ्यात खाली सेकंडलाच आपल्याला ते इमेज घेऊन यायचं आहे। पुन्हा बॅक येऊन आपल्याला ग्रुप नंबर 3ला येऊन सिम्पली सेम एडिटिंग करून इथं आपल्याला ग्रुप एडिट करून त्यामध्ये आपले इमेज ॲड करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे आपण इथे इमेज ॲड करून घेऊया। तर इथं आपले टोटल 4 ग्रुप्स आहेत। तर आपल्याला 4 ग्रुपमध्ये इथं आपले इमेज ॲड करून ते इथे ॲडजस्ट करून घ्यायचं आहे। आता आपल्याला नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे, आपली जी काय पुढची 12.11 सेकंडची लेअर आहे त्याला सिम्पली आपल्याला क्लिक करून प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे। तर आपल्याला इथं प्रत्येक बीटला इथं एक इमेज ॲड करून ते फुल स्क्रीन करून घ्यायचं आहे आणि याची लेंथ आपल्याला पुढच्या बीटपर्यंत जाऊन एक्स्ट्रा पार्ट कट करून घ्यायचं आहे। इथं आपण प्रत्येक बीटला एक इमेज ॲड करून ते इथं अशा प्रकारे ॲडजस्ट करून घेऊया आणि प्रत्येक बीटला याची लेंथ जी काय असेल ते आपण इथं कट करून घेऊया। अशा प्रकारे आपण इथं प्रत्येक इमेजला ॲड करून फक्त आपल्याला प्रत्येक इमेज फुल स्क्रीन करायचं आहे। जर आपण एखादा इमेज फुल स्क्रीन केलं नाही तर आपल्याला नंतर हा इफेक्टमध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो। त्यामुळे आपल्याला इथं सगळ्यात पहिल्यांदा इमेजची ॲडजस्टमेंट जी आहे ती इथं बरोबर प्रपोर्शनमध्ये आपल्याला इथं करून घ्यायचं आहे। तर आपण डेमोसाठी हे इमेजेस यूज करतो आहे। तुम्ही या जागी तुमचे कोणते इमेज ॲड करून हा व्हिडिओ तयार करू शकता। सिम्पली आपल्याला अशा प्रकारे इथे प्रत्येक इमेज ॲडजस्ट करून घ्यायचं आहे। तर सिम्पली आपण सगळे इमेज ॲड करून ॲडजस्ट करून घेतलेले आहेत। आता आपल्याला ही जी काय आपली PNGची लेअर आहे ती सगळ्यात वरती घेऊन यायचं आहे। आता आपल्याला नेक्स्ट स्टेप काय करायचं, सिम्पली तुम्ही बॅक येऊन आपल्याला शेक इफेक्टला ओपन करून घ्यायचं आहे। जी काय आपली 2 नंबरची इफेक्टची लेअर आहे त्याला क्लिक करून सिम्पली आपल्याला कॉपी इफेक्ट इथं करून घ्यायचं आहे। इथून हा इफेक्ट कॉपी होऊन जाईल। आता पुन्हा आपल्याला बीट मार्कवरती यायचं आहे। आत्ता आपण 12.11 सेकंडच्या बीटला जे इथे इमेज ॲड केलेला आहे त्या आपल्याला पुढच्या इमेजला म्हणजेच 13.14 सेकंडच्या इमेजला आपल्याला सिम्पली येऊन इथं हा अशा प्रकारे इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे। आपल्याला सिम्पली याच्या पुढच्या इमेजला हाच इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे। इथं आपण 2 इफेक्ट पेस्ट करून घेतलेले आहेत। पुन्हा आपल्याला एक इमेज सोडून जे काय आपले 16.18 सेकंडचं बीट आहे त्या बीटलाही सिम्पली आपल्याला हाच इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे आणि याच्या पुढच्या इमेजला सिम्पली आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे। पुन्हा एक इमेजचा गॅप देऊन सिम्पली आपल्याला पुढच्या इमेजला हे 2 इफेक्ट आपल्याला त्या दोन्ही इमेजला पेस्ट करून घ्यायचं आहे। आता आपल्याला नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे, 12.11 सेकंडच्या बीटला यायचं आहे। तर जे आपण इमेज ॲड केलेलं आहे ते सिम्पली ते इमेजला क्लिक करून अशा प्रकारे आपल्याला ते इमेज ॲडजस्ट करून घ्यायचं आहे। आता मूव अँड ट्रान्सफरला येऊन आपल्याला जे काय ते कीचा ऑप्शन दिसतो आहे त्याच्यावर क्लिक करून एक की फ्रेम ॲड करून घ्यायचं आहे। थोडं आपल्याला 13.05 सेकंडच्या बीटून अजून एक की फ्रेम ॲड करून घ्यायचं आहे आणि एंडिंगवरती येऊन अजून एक की फ्रेम ॲड करून घ्यायचं आहे। आता आपल्याला काय करायचं, आपला जो काय सगळ्यात पहिला बीट आहे त्याला क्लिक करून सिम्पली आपल्याला हे इमेज इथं अशा प्रकारे पूर्णपणे राईट साईडला स्क्रोल करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे आपण इमेज स्क्रोल करून घेतलेला आहे। त्यानंतर आपल्याला काय करायचं, 13.05 सेकंडच्या बीटला येऊन थोडंसं आपल्याला इथे इमेज अशा प्रकारे ॲडजस्ट करून घ्यायचं आणि शेवटच्या बीटला आपल्याला इमेज थोडंसं लेफ्टला इथं स्क्रोल करून घ्यायचं। म्हणजे आपण इथे एक ॲनिमेशन जे इथे क्रिएट केलेलं आहे। अशा प्रकारे ॲनिमेशन क्रिएट झालेलं आहे।
आता आपल्याला काय करायचं आहे, पुन्हा यातून बॅक येऊन शेक इफेक्टला ओपन करून घ्यायचं आहे आणि आपली जी काही 3 नंबरची लेअर आहे त्याला क्लिक करून सिम्पली आपल्याला हा इफेक्ट इथं कॉपी करून घ्यायचा आहे. इफेक्ट कॉपी करून घेतल्यानंतर काय करायचं आहे, पुन्हा बॅक येऊन बीट मार्क ओपन करून जे आपण पुढचे इमेजेस ॲड केलेले आहेत तिथं आपण एक अशा प्रकारे 15 सेकंडला एक इमेज ब्लँक आहे तर आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपला पुढे एक ब्लँक असणार आहे 18.02 सेकंडला, तिथंही आपल्याला सिम्पली हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे आपण इथे सगळे इफेक्ट्स पेस्ट करून घेतलेले आहेत. आता आपल्याला नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे, इथं आपल्याला सगळ्यात खाली एक PNGची लेअर बघायला मिळेल. सिम्पली आपल्याला इथंही अशा प्रकारे लेअर शेक इफेक्टलाही मिळणार आहे. तर सिम्पली आपल्याला या लेअरला क्लिक करून इथं कॉपी लेअर करून घ्यायचं आहे आणि पुन्हा बॅक येऊन बीट मार्कवर त्यानंतर 12.11 सेकंडच्या बीटला यायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला इथे ही लेअर पेस्ट करून घ्यायचं आहे. आता लेअर पेस्ट केल्यानंतर आपल्याला बघायचं आहे की याची जी काही लेंथ आहे ती बरोबर शेवटच्या बीटपर्यंत ॲडजस्ट झालेली आहे की नाही. जर असेल तर आपल्याला इथं अशा प्रकारे ठीकच आहे. तर नंतर काय करायचं, पुन्हा सुरुवातीला येऊन पुन्हा प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. जे काय आपलं PNG आहे ते इथं ॲड करून अशा प्रकारे मूव अँड ट्रान्सफर लिहून खाली स्क्रोल करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे थोडी साईज कमी करून घ्यायचं आहे तर आपल्याला अशा प्रकारे हे PNG ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. आता आपल्याला याची लेंथ जी काय आपल्या व्हिडिओचा शेवट आहे इथपर्यंत वाढवून घ्यायचं आहे. तर आपला तो व्हिडिओ हा क्रिएट झालेला आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला इथे व्हिडिओ क्रिएट केल्यानंतर काय करायचं आहे, वरती ॲरोवरती क्लिक करून एक्सपोर्टला क्लिक करायचं म्हणजे व्हिडिओ HD मध्ये गॅलरीत सेव्ह होऊन जाईल. अशा प्रकारे आपल्याला इथे व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे.